मित्रांनो, इंधन बचतीच्या आवाहनाला महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय। स्वतः नरेंद्र मोदी फक्त 2 गाड्यांचा ताफा घेऊन आता त्यांचं काम उरकताना दिसतायत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांचा ताफा कमी केलेला आहे आणि त्याचबरोबर सर्वच मंत्र्यांचे सरकारी अधिकाऱ्यांचे परदेशी दौरे रद्द केलेले आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे आमदार असतील, मंत्री असतील आणि खासदार असतील यांनी सुद्धा या आव्हानाला योग्य आणि पॉझिटिव्ह प्रतिसाद देताना आता दिसत आहेत। कारण एकनाथ शिंदे यांनी त्यांचा ताफा पूर्ण रद्द केलेला आहे आणि ईव्हीची गाडी ते वापरायला चालू केलेले आहेत, म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकल ते आता वापरत आहेत। त्याचबरोबर नितीन गडकरी जे आहेत त्यांनी सुद्धा मेट्रो वापरायला सुरुवात केलेली आहे आणि स्वतःचा जो ताफा आहे ते त्यांनी अर्धा केलेला आहे। आधी त्यांच्या गाड्या काय तर 15 राहायच्या म्हणजे त्यांच्या ताफ्यात, आता ते 7 ते 8 गाड्यांवर आलेले आहेत। आणि दुसरीकडे महाराष्ट्रामधून एवढा सकारात्मक प्रतिसाद मिळत असताना भाजपचाच दुसरं राज्य म्हणजेच मध्य प्रदेशमधून दुसरी बातमी समोर येताना दिसते। सौभाग्यसिंग ठाकूर नावाचे त्यांचे एक आमदार आहेत आणि त्या आमदाराला नवं अध्यक्षपद मिळालेलं आहे पाठ्यपुस्तक मंडळाचं, म्हणजेच मध्य प्रदेशमधलं बालभारती हो, म्हणजे त्या बालभारती मंडळाच्या अध्यक्षपदाच्या म्हणजे अध्यक्षपद स्वीकारायला जेव्हा ते निघाले त्यावेळेला 700 गाड्यांचा ताफा घेऊन ते निघाले। 700 गाड्या विचार करा, 700 गाड्या। आणि दुसरी बातमी सुद्धा मध्य प्रदेशमधूनच आहे। भोपाळमधील सत्येंद्र भूषण म्हणजे भोपाळमध्ये लघु उद्योग नावाचे एक मंडळ आहे, त्याच्या अध्यक्षपदाचा निकाल लागला आणि त्यातील सत्येंद्र भूषण मंत्री सत्येंद्र भूषण यांना अध्यक्षपद मिळालं आणि ते अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी सत्येंद्र भूषणनी स्टंटबाजी केली आणि ईव्ही रिक्षामधून जायचा निर्णय घेतला। पण इथं जरा गंमत आहे, ईव्ही रिक्षामधून ते निघाले पण मागे 200-300 टू व्हीलर आणि जवळजवळ 50 फोर व्हीलर म्हणजे 4 चाकी गाड्या घेऊन निवडणूक यात्रा निघावी तसा यात्रेचा माहोल करून त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। म्हणजे एकीकडे महाराष्ट्र मोदींना चांगला सपोर्ट करतोय तर दुसरीकडे त्यांचंच राज्य आहे आणि त्यांच्याच राज्यामधून अशा घटना समोर येताना दिसत आहेत। अपेक्षा मंत्र्यांकडून जास्त दिवसाची आहे, 1-2 दिवसाची स्टंटबाजी करून तुम्ही जनतेची दिशाभूल करू नका। आता हे मंत्री जे कॅनवा त्यांचा जो ताफा आहे तो त्यांनी छोटा केलेला आहे, किती दिवस केलेला आहे हे बघण्यासारखं आहे। नितीन गडकरी साहेब किती दिवस मेट्रोने फिरणार आहेत हे सुद्धा बघण्यासारखं आहे आणि किती परदेश दौरे रद्द झालेत आणि किती दिवसासाठी रद्द झालेत का पुढे ढकललेत फक्त, हे सुद्धा बघणं जास्त गरजेचं आहे। म्हणजे लोकांना येड्यात काढण्यासाठी हे काही करू शकतात, लोकांकडून यांना त्यागाची अपेक्षा आहे पण स्वतः त्याग तात्पुरता करतील आणि लोकांकडून कायमस्वरूपीचा त्याग मागतील, हे आठवण ठेवा।